कधी अशा पद्धतीने खारं वांगं केलं आहे का? नसेल केलं ना, तर एकदा तरी नक्कीच करा. इतका टेस्टी आणि चविष्ट होतो ना आणि एकदम बनवायला सोपा. चला बघूया कसं बनवायचा खाऱ्या वांग्याची रेसिपी. सर्वात पहिले ते इथे मी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं मी इथे 2 ते 3 चमचे एवढेच घेतलेलं आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं तुम्ही हिरव्या मिरच्या घाला. मसाला नाही जात म्हणून तुम्ही मिरच्या थोड्या जास्तच घाला. त्यानंतर तीळ घातलेले आहेत. त्यानंतर हळद, गरम मसाला पावडर, धना पावडर, मीठ आणि हिंग घेतलेला आहे. मूठभर कोथिंबीर घेऊन आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बिना पाणी ॲड करता वाटलेलं आहे. आता तोपर्यंत आपण इथे वांगी कापून घेऊया. तर वांगी कापण्यासाठी मी पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि वांगी अशी 4 भागेमध्ये कापून घ्यायची आहेत आणि वरचा डेट आहे तो पण काढून घ्यायचा आहे. तुम्हाला हवी तर बाजूची पानं काढलीत तरीसुद्धा चालेल. तर इथे सगळी वांगी अशाच पद्धतीने कापून घेतलेली आहेत आणि वांगी कापताना नक्कीच चेक करा आतमध्ये कीड लागलेली आहे की नाही. आता वांग्यांमध्ये शक्यतोच कीडचं प्रमाण जास्तच असतो. त्यानंतर इथं जो वाटलेला वाटण होता त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हे शेंगदाण्याचा जो कूट आहे तो भाजलेला आहे. यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आता इथे आपला हा वाटण आतला भरायचा रेडी आहे. तो वांग्यांमध्ये मस्त असं दाबून दाबून वाटण भरून घ्यायचं आहे. तर इथे सगळ्या वांग्यांमध्ये अशा पद्धतीने वाटण भरून घ्यायचं आहे. आता ही वांगी मी वाटण भरून घेतलेले आहेत. आता आपण याला फ्राय करायला घेऊया म्हणजे भाजी करायला घेऊया. तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल मी 3 मोठे चमचे घातलेलं आहे. तुम्ही वाटल्यास कमी या जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे आणि जी वांगी आपण भरलेली होती ती तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत. वांग्यांचा कलर येईपर्यंत म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला हाय टू मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता वांग्यांचा पूर्ण कलर बदललेला आहे. आता जो उरलेला मसाला आहे ना तो यामध्ये घालायचा आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल ना, जर तो हा वाटण आहे ना तो थोडा जास्त प्रमाणात करायचा जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर. तर इथे मसाला पण छान भाजला गेलेला आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया गरम पाणी. गरम पाणी तुम्हाला जितकं रस्सा पाहिजे तसं तुम्ही ॲड करा. जर तुम्हाला एकदम सुकी हवी असेल ना तर थोडं तेल जास्त टाकून फक्त वाफेवरती ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी 1 ग्लास एवढं पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी. पाणी घातल्यानंतर हे पुन्हा एकदा ह्याला आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जर एकदम जोरजोरात मिक्स केलं तर ते मसाला निघायची शक्यता असते. तर हलक्या हाताने याला अलटपलट करून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला ही वांगी शिजेपर्यंत म्हणजे वांगी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. फक्त मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे वांगी आपली शिजली गेलेली आहेत आणि एवढी मी ग्रेव्ही ठेवलेली आहे. तुम्हाला जर पातळ रस्सा करायचा असेल तर पाणी थोडं जास्त घाला. तर इथे आपली खारे वांग्याची रेसिपी रेडी आहे. एकदा तरी नक्कीच ट्राय करा. भाकरीसोबत या भातासोबत तर एकच नंबर लागते. इथे ही मी सुकीच केलेली आहे जी आपण डब्याला सुद्धा देऊ शकतो. तर डब्याला पण कधीतरी वांग्याची भाजी एकदमच टेस्टी लागते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.